नमस्कार मंडळी, गौरी गणपती विशेष अशी खुसखुशीत चकली बनवलेली आहे. अजिबात तेलकट नाही. डिटेल रेसिपी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणावर दाबल्यावर तुम्हाला मिळेलच. इथं मी भाजकी डाळ किंवा डाळवा थोडासा 2 मिनिटं भाजून घेतलेला आहे. मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे आणि ते आता चाळणीमध्ये घालून चाळून घ्यायचं आहे. आणि 3 कप आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे. 1 कप डाळवा, 3 कप तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे. तेलाचं मोहन घातलेलं आहे 5 ते 6 चमचे. आणि आता इथं एकजीव करून घ्यायचं आहे. मसाले घालून घ्यायचे आहेत. स्क्रीनवर दिलेले आहेत मसाले, ते सगळे टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. उकळतं पाणी घालून 10 मिनिटासाठी हे पीठ असं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटाच्या नंतर कोमट पाण्यानं पीठ सैलसर मळून घ्यायचं आहे. सैलसर डोळ मळून घ्यायचं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चकली पाडून घ्यायची आहे. कडकडीत तेल गरम झालं की चकली सोडल्याच्या नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे. मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत चकली